तुम्हाला असं जाणवतंय का की माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख आहे? अगदी असं होतंय का की तुम्ही दुःखाच्या अगदी सर्वोच्च शिखरावर आहे? याच्यापेक्षा दुःख माझ्या आयुष्यात कधी येऊ नये, कुणाच्याही आयुष्यात येऊ नये असं तुम्हाला वाटतंय का? जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही मी वनवासी सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र वाचा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यामध्ये दुःख किती येतं आणि खरंच या बाईंना किती दुःख झेललं असेल. मी तर म्हणतो सर्वोच्च दुःख जे आहे ना ते सिंधुताई सपकाळ यांनी सहन केलंय आणि हे सहन करता करता त्या यशाच्या किती उच्च शिखरावर पोहोचल्या, कसं पोहोचल्या, त्यांच्या आयुष्यात त्यांनी किती दुःख सहन केलं याचा विचारही आपण करू शकत नाही. त्यांचं हे आत्मचरित्र वाचताना अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात, अंगावरती शहारे येतात. खरंच खरंच माझ्या आयुष्यात इतकं दुःख असेल का आणि खरंच एवढं दुःख कोणी सहन करेल का? हे आत्मचरित्र तुम्ही नक्की वाचा. तुमची दुःख तुम्हाला दुःख वाटणार नाही. मी वाचलंय, तुम्हीही वाचा.